अमरावती जिल्ह्यातील व तिवसा विधानसभा मतदारसंघातील वडगाव पुनर्वसन लोकवस्तीतील 2 घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने 85 कुटुंबातील लोकवस्ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी 10 वाजता घडली। यात घरातील उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या। 85 कुटुंब उघड्यावर आले आहे। वलगाव येथील बाजारपुरा वार्ड क्रमांक 4 येथे 90 जणांची लोकवस्ती आहे। मात्र सकाळी अचानकपणे 2 सिलेंडरचा स्फोट झाला। यात आगीने रौद्र रूप धारण करत एका पाठोपाठ एक घरे जाळायला सुरुवात झाली। यात पाहता पाहता 85 घरे पूर्णपणे जळून खाक झाली। उधर से जाएगा। ही सर्व घरे टीन पत्रे व कुळा मातीचे होते। या ठिकाणी आगीला नियंत्रणात आणण्यासाठी 5 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले। या ठिकाणी तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली। आगीने उद्ध्वस्त झालेल्या परिवाराला आमदार यशोमती ठाकूर यांनी दिलासा दिला व शासनाच्या वतीने आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करू असे आश्वासन दिले। 2007 पासून हे पुनर्वसनाचा विषय प्रलंबित आहे। आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय या ठिकाणी, पण प्रशासनाची जशी पाहिजे तशी आम्हाला साथ मिळत नाही आहे। काही पुनर्वसनाचे जे अधिग्रहण करायचा जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये अडकला आहे, तो एक वेगळा विषय। पण या ठिकाणी सातत्याने 3ऱ्या वेळा आग लागते आणि MSEBचा खूप मोठा हलगर्जीपणा या ठिकाणी आम्हाला दिसून येतोय। आम्हाला आता ताबडतोबीने इथं जिथं तात्पुरते निवारे दिलेले आहेत त्याच ठिकाणी घरकुलं देऊन कायमस्वरूपी घरं बांधण्याची गरज आहे आणि तसा प्रस्ताव आम्ही सगळीकडे पाठवलेला आहे। तो लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे। MSEBच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी आग लागलेली आहे असं दिसून येतं।